सर्व सन्माननीय शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक श्रीयुत मस्कर सर, माझे सर्व शिक्षक सहकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मित्र, आज गुरुपौर्णिमा हा जो दिवस आपण साजरा करतोय, जगभरातून जर विचार केला तर भारत देश, भूतान आणि नेपाळ या 3 देशांमध्ये आध्यात्मिक तत्वावर जे गुरुपूजन केले जाते, त्या निमित्ताने गुरूंच्या मानासाठी, एक रिस्पेक्ट साठी आपण हा गुरुपौर्णिमा दिवस हा साजरा करत जातो। हा पारंपरिक दिवस साजरा करण्याचं महत्व हे आता जगभरातून पटलं आहे। जवळपास फक्त या 3 देशापर्यंत मर्यादित न राहता जगभरात विविध प्रकारे गुरूंना योग्य तो मान देणं, गुरूंचे महत्व, यांचा प्रसार आणि प्रचार करणे आणि गुरु का मानावे ही संकल्पना प्रत्येक बालमनास दृढ व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात। बऱ्याच वेळेला आपण खूप मोठ्या वक्त्यांची भाषणं ऐकतो, पण ऐकणं हे पण गुड लिस्नर होणं खूप महत्वाचं असते। आताच आपल्या समोर आपल्याच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी छान पद्धतीने गुरुपौर्णिमेचं महत्व आपल्याला पटवून दिलं। काही विद्यार्थ्यांनी अतिशय आत्मविश्वासपूर्वक गुरुपौर्णिमेची माहिती सादर केली। काही विद्यार्थ्यांनी थोडाफार आत्मविश्वास त्यांचा डळमळला असेल, सुरुवात असेल, फर्स्ट टाइम ते स्टेजवर उभे राहिले असतील, पण तरीही त्यांनी न घाबरता या व्यासपीठावर राहून आपल्या समोर ही माहिती सादर केली। आपण या शालेय वयोगटात जो येतो, शाळा शिकण्यासाठी 1ली ते 10वी प्रामुख्याने आपण जे शिकत असतो आणि त्या अनुषंगाने शाळेमध्ये जे विविध उपक्रम आयोजित केले जातात, त्या उपक्रमातूनच आपल्याला आपले व्यक्तिमत्व घडवायचे असते। इंग्रजीमध्ये आपण म्हणतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट। भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा हा शब्द वारंवार ऐकते। स्वतःची पर्सनॅलिटी, स्वतःचं व्यक्तिमत्व अशा प्रकारे घडवायचं की त्याचा प्रभाव हा समोरच्यावर, एका व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण समाजावर चांगल्या प्रकारे पडला पाहिजे। त्याचं कारण असं की जर तुम्ही प्रभाव टाकू शकला नाहीत तर या आधुनिक काळामध्ये तुम्ही तग धरू शकणार नाही। भले तुम्ही नोकरी करा, एखादा जॉब करा, एखादा बिझनेस करा, या सर्व ठिकाणी तुमची पर्सनॅलिटी ची जी छाप असते ती सर्वात महत्त्वाची असते। तुमच्याकडे असलेलं ज्ञान, तुमच्याकडे असलेलं कौशल्य हे विकसन करण्याचं कार्य गुरु करत असतात। हे या शालेय वयोगटात जाणीवपूर्वक आणि तुमच्या दृष्टीने बघितलं तर कळत नकळतपणे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये आपल्या संपूर्ण जगातील जे काही शिक्षक वर्ग आहेत त्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका असते आणि म्हणूनच शिक्षकांना आपण गुरुचा दर्जा दिलेला आहे। गुरु हा फक्त 2 शब्दाचा अर्थ नाहीये, त्याचा अर्थ खूप व्यापक आहे। जर आधुनिक काळामध्ये जर तुम्ही विचार केला तर आता मॉडर्न गुरुची संकल्पना फार बदललेली आहे। तो फक्त एक शिकवणारच नाही तर तो एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे, एका मेंटॉरच्या भूमिकेत आहे,
त्याचबरोबर आताच्या काळामध्ये आम्हा शिक्षकांना एका सुलभकाच्या भूमिकेतून जावं लागतं. म्हणजे तुम्हाला फक्त आम्ही अभ्यासक्रम शिकवण्याचं काम करत नाहीत, तर त्याचबरोबर विविध प्रकारची कौशल्य, विविध प्रकारच्या व्यवसायाचं नॉलेज देण्याचं काम सुद्धा आम्ही करत असतो. आणि याचा गांभीर्यपूर्वक तुम्ही पण विचार केला पाहिजे. आता आपल्यामध्ये गुरु आणि शिष्य किंवा शिक्षक आणि विद्यार्थी या मार्गक्रमणामध्ये अडथळा काय आहे? तर यामध्ये अडथळा असण्याचं कारण एक वेगळ्या प्रकारच्या गुरूंची इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे. खरं म्हणजे या आधुनिक काळामध्ये जे जास्त प्रभावशाली काम करतात आमच्या सारख्या शिक्षकांपेक्षाही जास्त, कारण ते जास्त प्रभावित तुम्हाला करतात. पण त्या गुरुकडून तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेलं ज्ञान जे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करेल ती न घेता तुमची पर्सनॅलिटी डिस्ट्रॉय कशी होईल, अशा रीतीने तुम्ही समाजासाठी हानिकारक होतील अशा प्रकारचे काही गोष्टी आत्मसात करत असतात. या संदर्भात एक तुम्हाला प्रश्न विचारतो. प्रामाणिकपणा सर्वांमध्ये आहेच आणि असलाच पाहिजे, वारंवार आपण बोललो जातो. तुमच्यापैकी किती जणांचा इंस्टाग्राम अकाउंट आहे? हात वरती करा बरं, मुलींनी मुलांनी. प्रामाणिकपणे 1 2 3 4 5 इकडे 10 ते 15 हळूहळू हात वरती येत आहेत. पण बघा, प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. दुसरा हात वरती करून नंतर मी माझा हात वरती करू असा आहे. इंस्टाग्राम अकाउंट फक्त म्हटलेलं आहे मी. व्हेरी गुड. इथे कमीत कमी 20-25 मुली दिसत आहेत, इथे 30-35 दिसत आहेत. हात खाली जास्त आहेत मला, बरोबर. बऱ्याच शिक्षकांचे, इव्हन माझं सुद्धा इंस्टाग्राम अकाउंट आहे, माहिती आहे. व्हेरी गुड. फक्त मी एका इंस्टाग्राम अकाउंट बद्दल बोललो. असे सोशल मीडियावर बरेचसे अकाउंट असणार, बरेचसे ऍप असणार. त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रसिद्ध जर बघितलं तर फेसबुक आहे, स्नॅपचॅट आहे, आणखी बरीचशी नावं तुमच्याकडे नवीन नवीन मी ऐकलं. आणि महिन्याभरामध्ये दर दिवशी ह्या ऍपची संख्या वाढत आहे. हे सोशल मीडियाचं ऍप आपण जे वापरत असतो याचा मुख्य उपयोग आपण फक्त एंटरटेनमेंट साठी करत असतो, बरोबर का नाही? खरं तर त्यातून ज्ञानार्जन पण होऊ शकते. विविध प्रकारच्या देशातील आपल्या विषयासंदर्भातील नॉलेज आपण त्यातून घेऊ शकतो. पण माणसाची प्रवृत्ती काय आहे? जे सहज मिळते, विनासायास मिळते, काम न कष्ट न करता मिळते आणि आपल्याला आनंद देते, आपल्या मेंदूला आनंदित करते, ते आपण सहज उचलतो. कष्ट न करता, कष्ट करून मिळणं हे फार कठीण असते. माणसाची प्रवृत्ती तिकडे काम करण्याची नसते. मग इंस्टाग्राम सारखा गुरु, स्नॅपचॅट सारखे गुरु, फेसबुक सारखे गुरु काय करत असतात? तुमच्या 24 तासामधले तुमचं महत्वाची जो किमती महत्वाचा जो वेळ आहे, टाइम आहे, तो तुमचा खेचून घेत असेल. तुमचा वेळ ते घेतात अशा प्रकारे की तिकडे ते ऍप वर भरपूर असे ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात की तुम्ही त्याच्यातून एंटरटेनमेंट करून तुमचा आनंद मिळवू शकता. कनेक्टिव्हिटी दूरचा भाग आहे. आता तर एआय आलेला आहे. बऱ्याच जणांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तुम्ही जर बघाल, मीही तो प्रयोग करून बघितला. आता फिजिकल रित्या मित्र मैत्रिणीची गरज संपलेली आहे. एआय ने स्वतःची मित्र मैत्रिणी तयार केलेले आहे, माहिती असते. जे तुम्हाला तुमच्या आवडीचं सर्व काही अन्न पदार्थ म्हणणार नाही, एंटरटेनमेंट पदार्थ मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. मग तिथे तुम्ही घुसलेले असतील, शिरकाव केला असेल, त्यांच्याशी चॅटिंग सुद्धा केली असेल, प्रयत्न सुद्धा केला असेल, आणि जर तुम्हाला तिथून काही मिळालं असेल तर तुम्ही वारंवार तिथे जाणार. मग तुमच्या मेंदूतला डोपामाइन हा जो स्त्राव स्त्रवतो त्याची वारंवारता वाढते आणि तुम्ही जास्तीत जास्त त्याचा वापर करता. आता मला म्हणायचं काय आहे की गुरु तर भरपूर आहेत, ज्ञान देणारे भरपूर आहेत, कौशल्य शिकवणारे भरपूर आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्याला ही गोष्ट अचीव करायची आहे भविष्यामध्ये.
पण त्यात अडथळा हा जो सोशल मीडियाचा जो ऍप आहे, हे जेवढे चांगले आहेत त्यापेक्षाही त्याची नाण्याची जशी दुसरी बाजू असते तेवढेच घातक आपल्याला ठरत आहे. कारण आपला सर्वात महत्वाचा वेळ ते आपल्याकडे खेचून घेत आहे. या बालवयामध्ये शारीरिक दृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त राहायचं असेल तर तुमचा एंटरटेनमेंटचा वेळ खरं तर मैदानी खेळामध्ये घालवला पाहिजे. पाऊस असेल तर पुस्तकं वाचण्यामध्ये वेळ घालवायला पाहिजे. बऱ्याच प्रकारची चांगली पुस्तकं ही आपल्याकडे उपलब्ध असतात आणि त्यातून अतिशय प्रेरणादायी विचार, प्रेरणादायी गोष्टी आपण वाचून स्वतःचं आपलं व्यक्तिमत्व घडवू शकता. पण ते न करता विनासायास मिळणाऱ्या एका क्लिकवर इंस्टाग्राम आपण सहजपणे ओपन करतो आणि त्यावर चॅटिंग करायला सुरुवात करतो. चॅटिंग हा शब्द आता तुम्हाला अपग्रेड झालेला आहे, तुम्हाला सराव झालेला आहे. तर यातून आता बाहेर पडावं लागेल. मग बाहेर कसं पडणार? जसं ड्रिंक करणारा व्यक्ती असतो, अल्कोहोल पिणारा व्यक्ती जो असतो, साध्या शब्दात दारू पिणारा जो व्यक्ती असतो, त्याची दारू ही एका दिवसात सोडली जात नाही. तर त्याला कंट्रोल करावा लागतो. डॉक्टर त्याला टप्प्याटप्प्याचा अभ्यास दिला जातो. तसंच तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये एक बॅलन्स ठेवावा लागेल. एंटरटेनमेंटची वेळ, चला मला इंस्टाग्राम हळूहळू कमी करायचं आहे वापरणं, सोशल मीडियावर कमी जायचं आहे, तर मी हळूहळू त्याचा वेळ कमी करेन. आणि जो इतर वेळ महत्वाचा आहे तो तुमचं भविष्य घडवण्यासाठी, मी असं म्हणणार नाही फक्त अभ्यास करा, ज्यामध्ये तुम्हाला फोकस करायचं आहे करिअर मध्ये त्या संदर्भात असलेलं कोणतंही कौशल्य जिथून मिळेल, ज्या व्यक्तीकडनं मिळेल त्या व्यक्तीच्या संपर्कात राहा. फक्त अभ्यासच म्हणजे लाईफ नसते. अभ्यासाशिवाय कौशल्य, हे जे 21वे शतक आहे हे कौशल्यावर आधारित आहे. तुम्ही नुसतं सर्च केलं गुगलवर तरी तुम्हाला 21व्या शतकातले बहुतेक स्किल्स तुम्हाला समोर येतील. पण त्याचं नॉलेज जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला गुरुचा आधार घ्यावा लागेल. आणि या वयामध्ये तुम्हाला शिक्षक आणि तुम्हाला चांगले मित्र असणं फार आवश्यक आहे. जे शिक्षक तुम्हाला चांगलं ज्ञान देत आहेत, कौशल्य विकसित करतायत, त्यांचा रिस्पेक्ट ठेवा. त्यांच्या समवेत जास्तीत जास्त वेळ घालवा. त्यांना तुम्ही त्यांचे मित्र बनवा आणि त्यांच्यातून ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करा. फार जुन्या काळामध्ये वशिष्ठ ऋषी, व्यास ऋषी, त्याचबरोबर आपण बरेचसे तुम्ही बघितलं असेल द्रोणाचार्य किंवाच्या गोष्टी पण ऐकल्या असतील. तर ह्या जुन्या काळातल्या गोष्टी झाल्या, पण तरी जर तुम्ही त्या जर बघितल्या दृश्य रूपामध्ये तर तुम्हाला भरपूर काही शिकता येईल. शिष्य कसा असावा, गुरुची निवड कशी करावी याचंही ज्ञान तुम्हाला मिळत जाईल. असं म्हणतात या युनिव्हर्स मधील प्रत्येक कणातून शिकण्यासारखे भरपूर आहे. कणाकणातून, कण म्हटलेला आहे भारतीय ऋषी कणा. ऋषी कणा तुम्हाला माहिती आहे इयत्ता 8वी 9वी झालेला आहे की ज्यांनी लहानात लहान कणांचा शोध सर्वप्रथम लावलेला आहे या जगामध्ये. तर अणु म्हणजे तो लहानात लहान अविभाज्य असलेला कण, त्यामध्ये सुद्धा 3 प्रकारचे कण असतात. आपण शिकलो आहे विज्ञानात, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यातूनही आपण जर व्यवस्थितरित्या जर विचार केला तर प्रोटॉन हा धनप्रवाहित कण असतो आणि इलेक्ट्रॉन हा ऋणप्रवाहित निगेटिव्हिटी निर्माण करणारा जर कण असेल. जर या शब्दाचा जर विचार केला तर पॉझिटिव्हनेस, धनप्रवाह जसं त्या प्रोटॉनच्या म्हणजे अणूच्या केंद्रकात साठवलेला असतो तसाच आपल्या मेंदूमध्ये सुद्धा बराचसा पॉझिटिव्हनेस साठवलेला असतो. फक्त तो एक्सप्लोर करावा लागेल. जी आजूबाजूची निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला या सोशल मीडिया तर्फे इंटरनेटद्वारे पसरलेली आहे, त्याला जर नष्ट करायचं असेल तर आपल्या मनातला जो सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी ही आपल्याला बाहेर काढावी लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला योग्य गुरुची साथ लाभणं आवश्यक आहे. आणि योग्य वेळ ही शालेय वयच असते, लक्षात घ्या. इथेच आता तुम्ही भरकटलेले आहेत. बरेचसे तुम्ही अप्रभावित, जिथे व्हायला पाहिजे तिकडे प्रभावित होत चाललेले आहेत आणि जिकडे अभ्यासाकडे किंवा तुमच्या करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे तिथे मात्र तुमचं निगेटिव्ह एनर्जी अडथळा आणत आहे. तर लवकरच सावरा यातून. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच बोलू शकतो की योग्य मित्रांची संगत ठेवा,
योग्य गुरु निवडा. गुरु निवडणे म्हणजे काय तर नुसतं निवडच नाही, तो आपोआप तुम्हाला आजूबाजूच्या निसर्गातून मिळत जातो, व्यक्तीतून मिळत जातो. फक्त तुम्ही तुमच्या मेंदूचे कवाडे उघडे करा. आज या गुरुपौर्णिमेनिमित्त मला आयोजकांनी संधी बोलण्याची दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि तेच